पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न समोर ठेवत आता काँग्रेसकडून जे आहे ते या ठिकाणी एक आंदोलन केलं जात आहे आणि यामध्ये वेकअप पुणेकर ह्या नावाचा उपक्रम देखील राबवला जातोय। आपण जर पाहिलं तर यांनी यम जो आहे तो देखील आणलेला आहे। वेकअप पुणेकर नावाचा उपक्रम राबवताय, नेमका काय उपक्रम आहे हा? या ठिकाणी आम्ही जो अडकलेला पुणेकर आहे वाहतूक कोंडीमध्ये त्याची सुटका करून देण्यासाठी गेल्या 3 दिवसापासून हे अभियान सुरू केलेलं आहे। 15 दिवस आमचं हे अभियान चालणार आहे। पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये त्यातील प्रमुख चौकामध्ये प्रमुख रस्त्यामध्ये या संघटनेचे व्हॉलंटियर हे प्रत्येक लोकांना हे असा QR कोड देत आहे आणि या QR कोडमध्ये आम्ही त्यांना स्कॅन करून वाहतूक कोंडीचं 6 प्रश्न आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि त्या प्रश्नामध्ये तुमचं मत काय की या वाहतूक कोंडीतनं आपण कसं बाहेर येऊ शकतो तर ते सुद्धा आम्हाला तुम्ही सजेशन करा। सरकार आणि प्रशासन हे 100% पुणेकरांच्या वाहतूक कोंडीतमधनं बाहेर काढण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे आणि ज्यावेळेला चळवळ लोक उभी करतात ही जनतेची चळवळ आम्ही उभी केली आहे आणि ही जनतेची चळवळ निश्चितपणे आम्ही 100% यशस्वी करू असं चित्र तुम्हाला ज्यावेळेला आमचा 15 संपेल आम्ही तुम्हाला सर्वांना एकत्र बोलून त्याचा आढावा देणार आहे। आता या चौकामध्ये समोर तुम्ही बघा की PMPLच्या बसेस सकाळी 11 वाजेपर्यंत तिथं वाहतुकीची पार्किंग करून ठेवतात। स्वारगेट सारख्या मेन चौकामध्ये जर PMPLच्या बसेस पार्किंग होत असतील, समोरचं चित्र आता आम्ही आल्यानंतर हे बदललेलं आहे। आता या ठिकाणी संध्याकाळी जी ट्रॅफिक जाम होते त्यासाठी आम्ही आता इथले वाहतूक शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगतो की इथला ही जर गोष्ट तुम्ही दूर केली तर हा भाग एकदम सुरळीतपणे वाहतूक होऊ शकते। म्हणजे आम्ही काय करतोय की त्या भागातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या निदर्शनामध्ये आणून हे दूर कसं करता येईल प्रयत्न करतोय आणि आज वेकअप पुणेकरांच्या माध्यमातून अडकलेल्या पुणेकरांची सुटका पुणेकर नागरिक पुणेकर जनता 100% करतील हा मला विश्वास आहे। तुम्ही यम देखील आणलाय, कशासाठी आणलाय? यम आणलाय? यम ह्यासाठी आणलाय तर तुम्ही बघा पुण्यातील ट्रॅफिकमुळे दवाखान्यात वेळेवर पोहोचू न शकलेल्या ॲम्ब्युलन्समधील सिरियस रुग्णांना मी दररोज घेऊन जातो। हे जनजागरण आज ही परिस्थिती पुणे शहरातली आहे। म्हणजे त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये या वाहतूक कोंडीमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकत नाही, त्यांना उपचार मिळू शकत नाही आणि दुर्दैवाने त्यांचा अंत होतो। ही आज पुण्याची शोकांतिका आहे। आपण जर पाहिलं तर परवा संपूर्ण जगाचा आणि ह्याचा सर्वे आला होता त्याच्यामध्ये पुणे शहर हे वाहतूक कोंडीमध्ये 7वं स्थान आहे। म्हणजे किती मोठा अभिमान आहे या सरकारला आणि त्यांना या गोष्टीचं काही देणं घेणं नाही आहे, त्यांना काही त्याचं फिलिंगच नाही आहे। तुम्ही जो वेकअप पुणेकरचा उपक्रम राबवताय 15 दिवसांनंतर ट्रॅफिक राहणारच नाही असं तुमचं म्हणणं? 100% ह्यासाठी की आता जसं विद्यापीठ चौक आहे तिथं जोपर्यंत तो उड्डाणपूल आणि ती मेट्रो होणार नाही तोपर्यंत ते होणार नाही। परंतु समजा उद्या उड्डाणपूल पाडायच्या आधी पर्यायी मार्ग काय आहे याचा नीट अभ्यास जर केला असता तर हा मुद्दा आला नसता। आता साधी गोष्ट साधू वासवानी पूल आहे तो पाडणार आहेत, तो पाडायच्या आधी आम्ही आजच पोलीस उपायुक्तांना भेटणार आहे, वाहतूक उपायुक्तांना आम्ही सांगणार आहे की घोरपडीचा जो उड्डाणपूल आहे तो मार्च अखेरपर्यंत पूर्ण होतोय, म्हणजे 1 महिना लागणार आहे। तो जो पूल हे झाला तर संगम आपलं साधू वासवानी ब्रिज पाडला तरी ट्रॅफिक कोंडी होणार नाही। वाड्या कॉलेज मंगळदास रोड 1 वे करणार आहे, डिवायडर काढा। म्हणजे आमचं म्हणणं असं की साध्या गोष्टींनी सुद्धा पुण्यातली वाहतूक कोंडी ही बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते। याच्यासाठी दक्ष पुणेकरांनी सुद्धा वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे। आता मी सकाळपासून इथं हे अभियान राबवत असताना एक वाहन चालक आले, 4 व्हीलर होती त्यांची गाडी, त्यांनी झेब्रा क्रॉसिंग करून गाडी पुढे आणली होती। मी त्यांना विनंती केली आणि ती गाडी मागे घ्यायला लावली। आतापर्यंत असं स्कॅनर किती जणांनी वापरलंय, किती जणांनी याचा वापर केला? गेल्या 3 दिवसामध्ये 15,000 कुटुंबांकडे आम्ही पोहोचलेलो आहोत। 15 दिवसामध्ये 2,000 कुटुंबांकडे आमचा पोहोचवण्याचा उद्देश आहे। 2 लाख कुटुंबांकडे, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची जनजागृती होईल। दुसरं आम्ही काय करतोय की जे मोठे होर्डिंग असतात भागाभागामध्ये त्या होर्डिंगवर सुद्धा आज QR हे करतोय कोड की ज्याच्या माध्यमातून लोकांच्या सूचना आल्या
की मग शासनावरती अंकुश आणून त्या कशा करून घ्यायच्या ही ताकद आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. नक्कीच. तर हे होते काँग्रेस नेते मोहन जोशी आणि वेकअप पुणेकर या उपक्रमाच्या माध्यमातून ते पुण्यातलं जे वाहतूक कोंडी आहे ती येत्या 15 दिवसांमध्ये संपूर्णतः संपवणार असल्याची त्यांची माहिती आहे. प्रणव मुनयनपुरे, सेवक मिरर.